मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचे उत्तर शोधण्यासाठी माणसानं हजारो वर्ष घालवली आहेत. तुम्हाला कधी असा विचार आलाय का की या जगात काही मोजकेच लोक इतके यशस्वी, इतके श्रीमंत आणि आनंदी कसे असतात? एक माणूस दिवस रात्र घाम गाळतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो, तरीही तो आयुष्यभर गरिबीत खितपत पडतो. आणि दुसरा एक माणूस अगदी हसत खेळत, कमी कष्ट करूनही करोडोंची संपत्ती, उत्तम आरोग्य आणि हवं ते सर्व काही अगदी सहज मिळवतो. हे असं का होतं? नशिबामुळे, देवाच्या कृपेमुळे, की त्यांच्याकडे काही खास टॅलेंट असतं म्हणून? मित्रांनो, यापैकी एकही गोष्ट खरी नाहीये. त्या मूठभर यशस्वी लोकांकडे एक असं रहस्य आहे, एक अशी गुप्त माहिती आहे जी जगातील सामान्य लोकांपासून शेकडो वर्ष लपून ठेवली गेली होती. हे तेच रहस्य आहे ज्याचा वापर प्लेटो, गॅलिलिओ, आइन्स्टाईन, थॉमस एडिसन आणि विल्यम शेक्सपियर यांसारख्या महान लोकांनी केला आणि ते जगात अमर झाले. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्यानं हे शेकडो वर्षांचे रहस्य जगासमोर उघड केले आणि जगभरातील करोडो लोकांचे आयुष्य एका रात्रीत बदलून टाकले. या अद्भुत आणि चमत्कारिक पुस्तकाचे नाव आहे रॉन्डा बर्न यांचे द सिक्रेट, म्हणजेच सर्वात मोठे रहस्य. हा व्हिडिओ फक्त एक साधी बुक समरी नाहीये. हा एक असा जादुई प्रवास आहे जो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आत असलेल्या एका प्रचंड आणि अथांग शक्तीची ओळख करून देईल. हा व्हिडिओ तुम्हाला शिकवेल की तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, मग तो पैसा असो, आरोग्य असो किंवा तुमच्या स्वप्नातील जोडीदार असो, हे सर्व काही स्वतःकडे चुंबकासारखे कसे खेचून आणू शकता. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील संघर्ष, दुःख आणि अपयश कायमचे संपवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ जगाशी संपर्क तोडून अत्यंत शांत मनाने आणि एकही सेकंद न सोडता पूर्ण ऐका. कारण आज जे ज्ञान तुम्हाला मिळणार आहे ते तुमचे संपूर्ण जग बदलून टाकेल. चला तर मग द सिक्रेटचे हे महान रहस्य अगदी मुळापासून समजून घेऊया. पुस्तकाची सुरुवातच एका अत्यंत शक्तिशाली आणि विश्वाच्या सर्वात मोठ्या नियमानं होते. तो नियम म्हणजे द लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजेच आकर्षणाचा नियम. मित्रांनो, हा नियम अगदी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाइतकाच, म्हणजेच ग्रॅव्हिटी इतकाच खरा आणि अचूक आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो? जर तुम्ही इमारतीवरून उडी मारली तर तुम्ही खालीच पडणार, वर जाणार नाही. मग तुम्ही कितीही चांगले असा किंवा वाईट असा, निसर्गाचा नियम सर्वांसाठी समान काम करतो. अगदी त्याचप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा नियम काम करतो. हा नियम सांगतो की लाईक अट्रॅक्ट्स लाईक, म्हणजेच समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही विचार करता, ज्या भावना तुम्ही वारंवार अनुभवता, त्याच प्रकारच्या घटना आणि त्याच प्रकारच्या लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यात खेचून आणता. तुम्ही एक जिवंत चुंबक आहात. तुमचा मेंदू हा एका ब्रॉडकास्टिंग टॉवरसारखा, म्हणजेच एका रेडिओ टॉवरसारखा आहे. तुम्ही प्रत्येक सेकंदाला तुमच्या विचारांची एक फ्रिक्वेन्सी, एक लहर या ब्रह्मांडात, या युनिव्हर्समध्ये सोडत असता. आणि हे ब्रह्मांड एका आरशासारखे काम करते. तुम्ही जी फ्रिक्वेन्सी बाहेर पाठवता, अगदी त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी हे ब्रह्मांड तुम्हाला परत पाठवते. म्हणजेच साध्या भाषेत सांगायचे तर थॉट्स बिकम थिंग्स. तुमचे विचारच वास्तवात वस्तू बनतात. आता तुम्ही म्हणाल की जर माझे विचारच वस्तू बनत असतील तर मग मी अजूनही करोडपती का नाहीये? मी तर नेहमी पैशांचा विचार करतो. आणि इथेच जगातील 99% लोक सर्वात मोठी आणि भयंकर चूक करतात. नीट लक्ष देऊन ऐका. लोक त्यांना काय हवे आहे यावर विचार करण्याऐवजी त्यांना काय नको आहे यावर सर्वात जास्त विचार करतात. जेव्हा एखादा माणूस म्हणतो, मला गरिबी नकोय, मला आजारी पडायचं नाहीये, मला कर्जात बुडायचं नाहीये, तेव्हा तो माणूस काय करत असतो? तो गरिबी, आजार आणि कर्ज या शब्दांवर सर्वात जास्त फोकस करत असतो.
आणि मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शनला नाही किंवा नको हे शब्द अजिबात समजत नाहीत. जेव्हा तुम्ही म्हणता मला कर्ज नकोय, तेव्हा युनिव्हर्सला फक्त कर्ज हा शब्द ऐकू येतो आणि युनिव्हर्स तुम्हाला आणखी कर्ज मिळवून देणाऱ्या परिस्थिती निर्माण करते. जेव्हा तुम्ही म्हणता मला आजारी पडायचं नाहीये, तेव्हा युनिव्हर्सला फक्त आजारी हा शब्द समजतो आणि तुम्ही आणखी आजारी पडता. म्हणूनच आजपासून आणि आत्तापासून तुम्हाला जे नकोय त्याबद्दल बोलणे, विचार करणे आणि तक्रार करणे पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी तुम्हाला जे हवे आहे फक्त आणि फक्त त्यावर तुमचे संपूर्ण लक्ष केंद्रित करा. मला गरिबी नकोय म्हणण्याऐवजी मला भरपूर संपत्ती हवी आहे असे म्हणा. मला आजारी पडायचे नाहीये म्हणण्याऐवजी मी पूर्णपणे निरोगी आणि तरुण आहे असे म्हणा. तुमच्या शब्दांची आणि विचारांची फ्रिक्वेन्सी बदलून टाका. आता प्रश्न असा येतो की या आकर्षणाच्या नियमाचा वापर करून आपण आपल्या स्वप्नातील गोष्टी नक्की कशा मिळवायच्या? रॉन्डा बर्न यांनी यासाठी एक अत्यंत सोपा पण जादुई असा 3 पायऱ्यांचा फॉर्म्युला दिलाय. याला द क्रिएटिव्ह प्रोसेस म्हणजेच नवनिर्मितीची प्रक्रिया असे म्हणतात. ही प्रक्रिया अलाद्दीन आणि त्याच्या जादुई दिव्याच्या कथेसारखी आहे. जेव्हा अलाद्दीन दिवा घासतो तेव्हा एक जीन म्हणजेच एक राक्षस बाहेर येतो आणि तो राक्षस अलाद्दीनला फक्त एकच वाक्य म्हणतो, युअर विश इज माय कमांड. म्हणजेच तुमची इच्छा हीच माझी आज्ञा आहे मालक. मित्रांनो, हे संपूर्ण ब्रह्मांड, हे युनिव्हर्स त्या अलाद्दीनच्या राक्षसासारखे. ते फक्त तुमच्या आज्ञेची वाट बघत आहे. यासाठी तुम्हाला या 3 पायऱ्यांचा वापर करावा लागेल. पहिली पायरी आहे आस्क म्हणजेच मागा. तुम्हाला नक्की काय हवे आहे याबद्दल तुमच्या मनात अगदी 100% स्पष्टता असली पाहिजे. जर तुम्ही स्वतःच कन्फ्यूज असाल तर युनिव्हर्स तुम्हाला कन्फ्युजनच देईल. युनिव्हर्स हे एका मोठ्या कॅटलॉग सारखे. जसे तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन मेनू कार्ड बघून नेमकी ऑर्डर देता, तसेच युनिव्हर्सला ऑर्डर द्या. मला एक गाडी हवी आहे असे नुसते म्हणू नका. कोणती गाडी, कोणत्या रंगाची आणि तिचे मॉडेल कोणते हे एका कागदावर स्पष्टपणे लिहून काढा. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही विश्वाला एक अतिशय क्लिअर सिग्नल, एक स्पष्ट ऑर्डर देत असता. मागायचे काम तुमचे आहे, ते पूर्ण कसे करायचे हे विश्वाचे काम आहे. दुसरी पायरी आहे बिलीव्ह म्हणजेच विश्वास ठेवा. आणि मित्रांनो, ही पायरी सर्वात अवघड आणि सर्वात महत्वाची आहे. विश्वास ठेवणे म्हणजे काय? विश्वास ठेवणे म्हणजे अशी खात्री असणे की तुम्ही जी गोष्ट मागितलीये ती तुम्हाला आत्ता याच क्षणी मिळालीये. तुम्हाला असे वागावे लागेल, तसे बोलावे लागेल आणि तसाच विचार करावा लागेल जणू काही ती गोष्ट आधीच तुमची झालीये. जेव्हा तुम्ही Amazonवरून एखादी वस्तू ऑर्डर करता तेव्हा तुम्ही शंका घेत बसता का की ती वस्तू येईल की नाही? नाही, तुम्ही रिलॅक्स होता, कारण तुम्हाला खात्री असते की पार्सल काही दिवसात तुमच्या दारात असेल. अगदी तसाच विश्वास तुम्हाला या युनिव्हर्सवर ठेवावा लागेल. जर तुम्ही ऑर्डर दिली आणि लगेच विचार करू लागलात की माझ्याकडे तर पैसेच नाही, हे कसं शक्य आहे, हे कधी मिळेल, तर तुम्ही विश्वाकडे शंकेची फ्रिक्वेन्सी पाठवता आणि तुमची ऑर्डर त्याच क्षणी कॅन्सल होते. कसे मिळेल हा विचार करणं तुमचे काम नाहीये. कसे, हे युनिव्हर्सचे काम आहे. तुमचे काम फक्त अंध आणि अतूट विश्वास ठेवणे आहे. आणि तिसरी पायरी आहे रिसीव्ह म्हणजेच स्वीकारा. स्वीकारणं म्हणजे काय? स्वीकारणं म्हणजे ती गोष्ट मिळाल्यावर तुम्हाला जो आनंद, जो उत्साह आणि जे सुख मिळणार आहे, त्या भावना, ते इमोशन्स आत्ता याच क्षणी फील करणे आणि अनुभवणे. मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त कोरड्या विचारांवर काम करत नाही. तो काम करतो तुमच्या भावनांवर, तुमच्या फिलिंग्सवर. तुमचा विचार जर इंजिन असेल तर तुमच्या भावना हे त्या इंजिनचे पेट्रोल आहेत. जेव्हा तुम्ही डोळे बंद करून विचार करता की तुम्ही तुमच्या स्वप्नातील नवीन गाडी चालवत आहात, तेव्हा फक्त तिचे चित्र बघू नका, तर त्या गाडीच्या सीटचा स्पर्श अनुभवा. स्टिअरिंग व्हीलवर तुमचे हात आहेत असे फील करा.
नवीन गाडीचा तो सुगंध तुमच्या नाकात घेत असल्याचा आनंद घ्या. जेव्हा तुम्ही आत्ताच आनंदी होता तेव्हा तुम्ही युनिव्हर्सला सांगता की मी रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सीवर आहे, मी ती गोष्ट स्वीकारण्यासाठी तयार आहे. फील गुड, आत्ताच चांगले वाटणे हाच यशाचा सर्वात मोठा शॉर्टकट आहे. या 3 पायऱ्यानंतर पुस्तकात 2 अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक टूल्स म्हणजेच साधनांची माहिती दिली आहे, ज्यांचा वापर करून तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा स्पीड 10 पटींनी वाढवू शकता. पहिले टूल आहे ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञता. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात सर्व काही चुकीचं घडत असेल आणि तुम्हाला तो नकारात्मक प्रवाह एका सेकंदात बदलायचा असेल तर कृतज्ञतेसारखे दुसरे कोणतेही मोठे शस्त्र या जगात नाही. तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे पैसे नाहीत, मग मी आभारी कसा राहू? पण लेखक सांगतात की तुमच्याकडे आत्ता जे काही आहे, मग ते कितीही छोटे का असेना, त्याबद्दल मनापासून आभारी राहा. तुमच्याकडे राहण्यासाठी एक घर आहे, खाण्यासाठी अन्न आहे, तुमचे शरीर निरोगी आहे, तुमच्याकडे बघण्यासाठी डोळे आहेत. या जगातील लाखो लोकांकडे यापैकी काहीच नाहीये. जेव्हा तुम्ही आत्ता असलेल्या गोष्टींबद्दल तक्रार करता तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला आणखी तक्रार करण्यासारख्या परिस्थिती देते. पण जेव्हा तुम्ही आत्ता असलेल्या गोष्टींबद्दल थँक्यू म्हणता तेव्हा तुम्ही विश्वाला सांगता की मला हे खूप आवडले, मला हे आणखी द्या. पुस्तकात ली ब्रावर नावाच्या एका व्यक्तीची खूप सुंदर कथा आहे. त्यांनी एक लहानसा दगड घेतला आणि त्याला ग्रॅटिट्यूड रॉक म्हणजेच कृतज्ञतेचा दगड असे नाव दिले. तो दगड नेहमी त्यांच्या खिशात ठेवत असत. जेव्हा जेव्हा त्यांचा हात खिशात जायचा आणि त्या दगडाला लागायचा तेव्हा ते थांबून त्यांच्या आयुष्यातील एका चांगल्या गोष्टीसाठी मनापासून थँक्यू म्हणायचे. एके दिवशी त्यांच्या एका मित्राच्या मुलाला अतिशय गंभीर आजार झाला. त्या मित्रानं ली ब्रावर यांना तो जादुई दगड मागायला सुरुवात केली. ब्रावर यांनी त्याला तो दगड दिला. काही महिन्यांनी त्या मित्राचा निरोप आला की त्याचा मुलगा पूर्णपणे बरा झालाय आणि तो चमत्कार त्या कृतज्ञतेच्या भावनांमुळे घडला होता. म्हणून रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील किमान 5 अशा गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही खरोखरच आभारी आहात. कृतज्ञता तुमच्या आयुष्यातील सर्व दरवाजे उघडून देईल. दुसरे जादुई टूल आहे व्हिज्युअलायझेशन म्हणजेच मानसिक चित्र निर्माण करणे, कल्पना करणे. जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यात तुमच्या ध्येयाचे एक स्पष्ट चित्र पाहता तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला आणि विश्वाला एक अत्यंत शक्तिशाली संदेश देत असता. ऑलिम्पिकमधील खेळाडू या तंत्राचा वापर अनेक वर्षांपासून करत आहेत. ते प्रत्यक्ष ट्रॅकवर धावण्यापूर्वी त्यांच्या डोक्यात शेकडो वेळा ती शर्यत जिंकल्याचे चित्र पाहतात. आणि विज्ञान सांगते की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अत्यंत तीव्रतेने डोक्यात पाहता तेव्हा तुमच्या मेंदूला आणि शरीराला अजिबात समजत नाही की ती गोष्ट खरोखर घडत आहे की तुम्ही फक्त कल्पना करत आहात. मेंदूसाठी दोन्ही गोष्टी समान असतात. पुस्तकातील जॉन असराफ या व्यक्तीची कथा ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. जॉनने स्वतःच्या ध्येयांसाठी एक विजन बोर्ड बनवला होता. विजन बोर्ड म्हणजे एक असा बोर्ड ज्यावर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर, गाडी किंवा पैशांचे फोटो चिकटवून ठेवता. जॉनने एका अत्यंत सुंदर आणि आलिशान घराचा फोटो एका मॅगझिनमधून कापून त्या बोर्डवर लावला होता आणि तो रोज त्या फोटोकडे बघून ते घर आपले झाल्याची कल्पना करत असे. काही वर्षानंतर जॉनने अनेक वेळा घरे बदलली. 5 वर्षानंतर तो एका अतिशय मोठ्या आणि सुंदर घरात राहायला गेला. एके दिवशी तो त्याच्या घरातून जुने बॉक्स बाहेर काढत होता. त्यात त्याला त्याचा जुना विजन बोर्ड सापडला. जेव्हा त्याने तो बोर्ड उघडून पाहिला तेव्हा त्याला धक्काच बसला. तो अक्षरशः रडायला लागला, कारण 5 वर्षापूर्वी त्याने ज्या घराचा फोटो त्या बोर्डवर लावला होता तो आत्ता अगदी त्याच घरात, त्याच वास्तूत उभा होता. हे घर त्याने विकत घेतले होते, पण त्याला हे अजिबात लक्षात नव्हते की हे तेच घर आहे ज्याचे स्वप्न त्याने 5 वर्षापूर्वी पाहिले होते. हा आहे व्हिज्युअलायझेशनचा चमत्कार.
तुमचे मेंदूचे आणि विश्वाचे कनेक्शन इतके जबरदस्त आहे की ते तुमच्या स्वप्नातील वास्तूला प्रत्यक्ष जगात खेचून आणते. म्हणून आजच स्वतःचा एक विजन बोर्ड बनवा. तुम्हाला जे हवे आहे त्याचे फोटो तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. आता आपण बघूया की या सिक्रेटचा वापर करून आपण पैसा आणि संपत्ती कशी मिळवू शकतो. जॅक कॅनफिल्ड, जे जगप्रसिद्ध लेखक आहेत, ते सांगतात की त्यांनी पैशांसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वापरला. सुरुवातीला ते वर्षाला फक्त $8,000 कमवत असत. त्यांनी ठरवले की त्यांना वर्षाला $1,00,000 कमवायचे आहेत. त्यांनी काय केले? त्यांनी $1 नोट घेतली, त्यावर शून्य वाढवून ती $1,00,000 नोट बनवली आणि ती स्वतःच्या बेडरूमच्या छतावर चिकटवली, जेणेकरून रोज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या त्यांना ती $1,00,000 नोट दिसेल. ते रोज त्या नोटेकडे बघायचे आणि डोळे बंद करून विचार करायचे की त्यांच्याकडे $1,00,000 आले आहेत आणि ते कसे खर्च करत आहेत. 1 महिना काहीच झाले नाही, पण मग अचानक त्यांच्या मनात एक भन्नाट आयडिया आली. त्यांनी एक पुस्तक लिहिले होते आणि त्यांना वाटले की जर मी या पुस्तकाच्या 4 लाख कॉपीज विकल्या तर मला $1,00,000 मिळतील. आणि खरोखरच त्या वर्षी त्यांचे पुस्तक प्रचंड विकले गेले आणि त्यांना $92,000 चेक मिळाला. ते ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचले होते. मित्रांनो, पैशाबद्दलचा सर्वात मोठा नियम हा आहे की पैशांच्या कमतरतेवर म्हणजेच गरिबीवर कधीही फोकस करू नका. जेव्हा तुम्ही महिन्याची बिलं बघून टेन्शन घेता तेव्हा तुम्ही युनिव्हर्सला सांगता की माझ्याकडे पैसे नाहीत. त्याऐवजी त्या बिलांकडे बघून विचार करा की हे बिल भरण्यासाठी माझ्याकडे मुबलक पैसे आहेत. स्वतःला श्रीमंत समजा. जेव्हा तुम्ही स्वतःला श्रीमंत असल्यासारखे फील कराल तेव्हा पैसे सर्व मार्गांनी तुमच्याकडे वाहून येतील. शेवटी पुस्तकात आरोग्याबद्दल आणि शरीरांबद्दल एक अतिशय महत्त्वाचा धडा दिला आहे. आपले शरीर हे हजारो पेशींचे बनलेले आहे आणि या सर्व पेशी तुमच्या विचारांवर काम करतात. जेव्हा तुम्ही एखाद्या आजारावर फोकस करता, जेव्हा तुम्ही वारंवार म्हणता की मला बरं वाटत नाहीये, माझा आजार खूप गंभीर आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या पेशींना आजारी पडण्याचीच आज्ञा देत असता. ताणतणाव आणि नकारात्मक विचार हे शरीरातील 99% आजारांचे मूळ कारण आहेत. याउलट जेव्हा तुम्ही पूर्णपणे निरोगी असल्याचा विचार करता तेव्हा तुमचे शरीर स्वतःला आतून बडे करायला सुरुवात करते. यालाच सायन्सच्या भाषेत प्लासिबो इफेक्ट म्हणतात. माणसाचा स्वतःच्या शरीराला बडे करण्याचा विश्वास इतका मजबूत असतो की तो खऱ्या औषधापेक्षाही जास्त वेगाने काम करतो. आजारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी परफेक्ट हेल्थ म्हणजेच परिपूर्ण आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. आनंदी विचार करा, कारण आनंद आणि हास्य हे जगातले सर्वात मोठे औषध आहे. तर मित्रांनो, हे होते रॉन्डा बर्न यांच्या द सिक्रेट या महान पुस्तकातील काही अत्यंत जादुई आणि तुमचे जग बदलून टाकणारे धडे. या पुस्तकाने आपल्याला शिकवले की तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार स्वतः आहात. तुमचे आयुष्य म्हणजे तुम्ही आतापर्यंत केलेल्या विचारांचा आरसा आहे. जर तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर आजपासून आणि आत्तापासून तुमचे विचार बदला. नकारात्मकतेचा कचरा तुमच्या डोक्यातून फेकून द्या. तुम्हाला जे हवे आहे फक्त त्यावर प्रेम करा, त्याचाच विचार करा आणि ते मिळण्याचा आनंद आत्ताच अनुभवा. हे ब्रह्मांड तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. तुमची ती सर्वात मोठी इच्छा कोणती आहे जी तुम्हाला या युनिव्हर्सकडून पूर्ण करून घ्यायची आहे? मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ती पूर्ण झाली आहे अशा विश्वासाने सांगा. अशाच जीवन बदलून टाकणाऱ्या, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि तुमचे भविष्य पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या दर्जेदार समरीज आपल्या मायबोली मराठीत पाहण्यासाठी माइंडफुल पेजेस मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन चमत्कारिक विचारासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा, सकारात्मक विचार करा आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीला आकर्षित करत रहा. ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.